सर्व भाविक भक्त श्रोते सज्जन माता भगिनी सर्वांच्या चरणी वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा करायची आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाचा निमित्त करून दिव्य असा गीतेचा उपदेश करतात आणि ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून आपल्याला तो उपदेश सोप्या भाषेत सांगितलेला. 10व्या अध्यायाचा आपला विषय सुरू आहे. 10व्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकावरचं चिंतन आपण पाहत आहोत. 10व्या अध्यायातील 59 क्रमांकाची ओवी आपली सुरू झालेली आहे. भगवान परमात्मा अर्जुनाला पुन्हा पुन्हा हे ज्ञान सांगतात. मागे 7व्या अध्यायात सांगितलंय, 8व्या अध्यायात सांगितलं, 9व्या अध्यायात सांगितलं आणि परत 10व्या अध्यायात भगवान म्हणतात मी तुला परत सांगतो. परत कशा करता सांगायचं त्याचं कारण भगवंताने सांगितलं. उदाहरण दिलं. जैसे बाळका लेवविजे लिहिणे तया शृंगारा ते बाळ काही जाणे परी ते सुखाचे सोहळे भोगणे माऊली दिठी. लहान एखादा मुलगा असतो आणि त्या मुलाला आई जी असते ते वेगवेगळ्या प्रकारचे अलंकार घालते. परंतु ते जे काही केलेले शृंगार आहेत त्याला लहान मुलगा जाणत नाही. पण ते सुखाचे सोहळे भोगणे माऊली दिठी. आईला दृष्टीने तो सुखाचा सोहळा बघायचा असतो. त्या लहान मुलाला पाहिल्यानंतर आईला त्या ठिकाणी काय होत असतं, सुख होत असतं. त्याप्रमाणे अर्जुनाचं ज्ञान पाहिल्यानंतर अर्जुन सुखी झालेलं आहे पाहिल्यानंतर भगवंताला आनंद होतो. ते तैसे तुझे हित आगवे जवळजवळ का तुझं फावे. तुझं हित ज्यावेळेस तुला प्राप्त होतं तव तव आमचे सुख दुनावे आयसे आहे. भगवान म्हणतात माझं सुख त्या ठिकाणी वाढत जातं, दुप्पट होतं. अर्जुन सुखी झालेला आहे असं पाहिलं की देवाला सुख होतं. त्याला कारण काय? मुलाला सुख झाल्यानंतर आईला सुख होतं. त्याला कारण काय? त्याला कारण आहे प्रेम. प्रेमामध्ये आपल्या सुखापेक्षाही आपल्या आवडत्याला सुख झाल्यानंतर आनंद होत असतो. मुलाला सुख झालं की आईला आपोआप सुख होतं. मुलाचं वर्णन केलं की आईला आनंद होतो. तसं अर्जुनाची भूमिका जी आहे ती बालकाची भूमिका आहे. आणि म्हणून अर्जुनाला आनंद झाला, अर्जुनाला सुख झालं तर देवाला आपोआप सुख होतं. कारण प्रेमाचं हे लक्षण आहे. तत्सुखे सुखित्वम. नारद महर्षींनी प्रेमाचं लक्षण सांगताना सांगितलं तत्सुखे सुखित्वम. आपल्या सुखामध्ये जे सुखी होत नाही परंतु प्रिय व्यक्तीच्या सुखात सुखी होतं त्याला म्हणतात प्रेम. प्रिय व्यक्तीला सुख वाटल्यानंतर आपल्याला आपोआप सुख वाटतं त्याला म्हणायचं प्रेम. मला सुख व्हावं आणि म्हणून मी इतरावर प्रेम करतो हे प्रेम नाही आहे. त्याला सुख झाल्यानंतर मला सुख वाटणं याला प्रेम असं म्हणतात. म्हणून अर्जुनाला जे सुख झालं, अर्जुनाला दुःख झालं की भगवंताला दुःख होत आहे. आणि अर्जुनाला सुख झाल्यानंतर भगवान परमात्म्याला सुख होतं. कारण प्रेम भगवंताचा अर्जुनाच्या विषय आहे. अनेक भागवतामध्ये असे प्रसंग आलेले आहेत की भगवान परमात्म्याच्या सुखातच त्यांना सुख भगवंताच्या सुखात त्या भक्तांना सुख वाटत होतं. भगवान परमात्मा गोकुळातून मथुरेला गेले. भगवंताला भक्तांनी सांगितलं ठीक आहे देवा तुम्हाला मथुरेत आनंद वाटतोय ना, तुमच्या आनंदात आमचा आनंद आहे. नाही तुम्हाला यायचं ना नका येऊ, पण तिथं तुम्हाला आनंद वाटला पाहिजे. आमच्या सुखाचा विचार आम्ही करत नाही, आम्ही सुखाचा विचार करतो तुमच्या. तसं अर्जुनाला भगवान परमात्म्याला अर्जुनाला सुख झालं. अर्जुनाला ज्ञान दिल्यानंतर अर्जुनाचा चेहरा आनंदाने डोलू लागला. खुलला की भगवंताला सुख होतं. म्हणून अर्जुनाला भगवान परमात्मा म्हणतात हे ज्ञान मी तुला परत परत का सांगतो. त्याचं एक कारण आहे तुझ्या सुखामध्ये माझं सुख वाट. तव तव आमचे सुख दुनावे म्हटलंय. आमचं सुख त्या ठिकाणी दुप्पट होतं आणि म्हणून त्या ठिकाणी मी तुला हे परत सांगतो.
आता अर्जुना असो हे विकडी, मज तुझी आवडी, मनोनी तृप्तीची सवडी, बोलता न पडे. आता हे अलंकारिक बोलणं जे आहे ते राहू दे म्हणतात. वेगवेगळ्या दृष्टांतांनी सांगितलं, वेगवेगळ्या प्रकारेने सांगितलं, पण अर्जुन आता हे सगळं बोलणं राहू दे. असो हे विकडी, कारण प्रेमामध्ये जे आहे ते बोललंसुद्धा जास्त जात नाही. प्रेम हे बोलून दाखवता येत नाही. प्रेम नये दाविता काय, बोलता सांगता दाविता, अनुभव चित्ता चित्त जाणे असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून मी तरी काय त्या ठिकाणी बोलणार. असो हे विकडी, मज तुझी आवडी. अर्जुना तुझी मला काय आहे, आवड आहे. आणि मनोनी तृप्तीची सवडी, बोलता न पडे. म्हणून मला झालेली जी काही तृप्ती आहे, आनंद जो आहे, तो आनंद जो आहे त्याला मर्यादा पडत नाही. तो आनंद त्या ठिकाणी त्याची आनंदाची तृप्ती होत नाही. कारण आवड आहे आणि आवड त्यालाच म्हणतात. आवडीच्या व्याख्या सांगितल्या ज्ञानोबारायांनी, आवडीची काही लक्षणं सांगितली ज्ञानोबारायांनी. आवडी जेत पडे तयाची अवसरी, पुढे पुढे रिगो लागे हे घडे प्रेम आईसे. ज्या ठिकाणी आवड असते त्या ठिकाणी आवडी जेत पडे तयाची अवसरी, पुढे पुढे परत परत त्या ठिकाणी तेच बोलावंसं वाटतं, तेच पाहावंसं वाटतं. ज्याला देवाच्या दर्शनाची आवड असेल त्याला एकदा दर्शन घेऊन भागतं का आणखीन परत परत घ्यावंसं वाटतं. परत परत देवाचं दर्शन घ्यावं लागतं. ज्याला ज्ञानेश्वरी ऐकायची आवड असेल त्याला एकदा ऐकून तृप्ती होत नाही, परत परत ऐकावंसं वाटतं. आवडीची व्यक्ती असेल त्याच्या संबंधाने बोलावं वाटतं, त्याच्या संबंधाने ऐकावं वाटतं. इथे देवाचा आणि भक्ताचा विचार सुरू आहे. भगवान परमात्मा म्हणतात अर्जुना मला तुझी आवड आहे. अहो भक्ताला देवाची आवड असणं वेगळं आणि देवाला भक्ताची आवड असणं वेगळं. काय अर्जुनाने प्रेम केलं असेल, काय अर्जुनाची भक्ती असेल, भगवान परमात्मा म्हणतात मला तुझी आवड आहे. हां, आता काय त्या ठिकाणी कंटाळा नाही. अनेक ठिकाणी ज्ञानेश्वरीमध्ये भगवंतानी म्हटले मला तुझी आवड आहे, मला तुझं प्रेम आहे. भक्ताने देवाला म्हणणं देवा तू मला आवडतोस ठीक आहे, पण त्या ठिकाणी भक्ताला देवाला आवडणारे भक्त, काही ठराविकच भक्त देवाला आवडतात बरं का. आपल्याला देव आवडतो. नाथ महाराज म्हणतात गोचिड आवडे काय, गोचिडा आवडे म्हशी पण तो न आवडे तिशी. तो गोचिडा असतो, तो गोचिडाला म्हैस आवडते, पण म्हैशीला गोचिड आवडतो का, नाही आवडत. तसं आपल्याला देव आवडतो, पण देवाला आपण आवडतो की नाही सांगता येत नाही बरं का. पण देवाला आवडणारे जे भक्त आहे हेची थोर भक्ती आवडती देवा. देवाला आवडणारे काही भक्त आहेत, त्याच्यामध्ये अर्जुनाचं नाव आहे बरं का. आपल्याकडे जो दृष्टांत सांगितला जातो की नारद महर्षी एकदा भगवंताकडे गेले आणि भगवान परमात्मा आत बसले होते, पूजा करत होते, ध्यान करत होते. नारद महर्षीने देवाच्या त्या बाहेर बसलेल्या बैठकीच्या खोलीमध्ये एक डायरी पाहिली, वही पाहिली. त्या वहीमध्ये थोडंसं उचकून बघितलं, काही नावं दिसली. आणि मग आल्यानंतर देवाला नारद महर्षी विचारायला लागले देवा ही वही कशाची आहे. म्हटले माझे जे भक्त आहेत त्या भक्तांची यादी त्या वहीमध्ये आहे. मग नारद महर्षींना आणखीन उत्सुकता निर्माण झाली, देवा कोणत्या कोणत्या भक्तांची यादी आहे जरा मला थोडं सांगा. आणि मग नारद महर्षींना भगवंतांनी वाचून दाखवली सगळी भक्ताची यादी. त्यात पहिलंच नाव नारद महर्षींचं. आता आपलं नाव आलंय समाधान वाटायला पाहिजे, पण आपल्या यादीत आणखीन कोण कोण आहे. सगळी यादी झाली पण हनुमंताचं नाव काय नारद महर्षींना दिसलं नाही. मग देवाला म्हटले देवा ही यादी पूर्ण आहे का अपूर्ण आहे. म्हटले देवा म्हटले पूर्ण आहे. मग या यादीत तुमचं एखादं नाव लिहायचं विसरलंय का. म्हटले कोणाचंच विसरलेलं नाही. मला असं वाटतंय देवा तुम्ही एक नाव विसरले. म्हटले कोणाचं. ते हनुमंताचं नाव राहिलं म्हणायचं.
तो सुद्धा तुमचा भक्त आहे. भगवान हसले, म्हणले नारद महर्षी, मी ज्यांना आवडतो त्या भक्तांची ही यादी आहे. मला जे आवडतात त्या भक्तांची यादी दुसरी आहे, त्याच्यात पहिलं हनुमंताचं नाव आहे. देवाला आपण आवडतो का, तशी भक्ती आपल्याकडून घडते का? अर्जुनाची भक्ती तशी आहे. आता अर्जुना असो हे विकडी, मज तुझी आवडी. आणि आवडीची लक्षणं सांगितली. आवडी आणि लाजवी, व्यसना आणि शिनवी, पिशे आणि न बोलवी तरी ते काही. आवड असल्यानंतर माणसाला लाज वाटत नाही. आवड असल्यानंतर माणसाला कंटाळा येत नाही. पुन्हा पुन्हा भगवान अर्जुनाला सांगतात तरीसुद्धा देवाला कंटाळा येतो का सांगायचा नाही का? आवड आहे. श्रोता, प्रियाची वार्ता प्रसंगी आली. भगवान परमात्मा अर्जुनाला म्हणतात, अर्जुना, किंवा आवड असल्यानंतर त्याने काजेविनं बोलावे. काम नसलं तरी त्या ठिकाणी, काल पण ओवी आली, अजून सापडत नाही बरं का. त्याने काजेविनं बोलावे. काही काम नसलं तरी त्या ठिकाणी बोलावं असं वाटतं. आवडीचा विषय असतो, प्रेमाचा विषय असतो. म्हणून आता अर्जुना असो हे विकडी, मज तुझी आवडी, म्हणून तृप्तीची सवडी बोलता न पडे. आणि म्हणून किती जरी बोललं तरी त्या ठिकाणी तृप्ती होत नाही. तृप्तीलाच भूक लागते. तृप्ती भुकेली काय करू माये, जीवनी जीवन कैसे ताने जताय. पाण्यालाच ताण लागते. आवडीमध्ये, भक्तीमध्ये तृप्तीला भूक लागते. आणि म्हणून तृप्तीची सवडी बोलता न पडे. बोलून सुद्धा त्या ठिकाणी तृप्ती होत नाही. या तृप्तीला मर्यादा पडत नाही. तृप्ती खंडित होत नाही. तृप्ती त्या ठिकाणी आणखीन पूर्ण होत नाही, अपूर्णच राहते. अशा पद्धतीने या ठिकाणी भगवान परमात्मा म्हणतात, मी तरी पुन्हा तुला सांगतोय, पुन्हा पुन्हा मला बोलावं असं वाटतंय. आम्हा येतुलियाचे कारणे, तेची ते तुझशी बोलणे, परी असो हे अंतकरणे अवधान देई. आणि म्हणून भगवान म्हणतात, आम्हा येतुलिया कारणे, या कारणामुळेच तेची ते तुझशी बोलणे, तेच ते तुला सारखं सांगावं असं वाटतं. मागं सांगितलेलं आहे तेच परत सांगावं वाटतं. कशा करता, काय कारणामुळे? 2-4 कारणं भगवंतांनी सांगितले अगोदर. एक कारण म्हणजे भगवंताचा अर्जुनाविषयी असलेलं प्रेम, आवड. दुसरं कारण म्हणजे अर्जुनाच्या सुखात भगवंताला सुख वाटतंय, म्हणून तेच ते भगवान परमात्मा परत परत सांगतात, परत परत बोलतात. परी असो हे अंतकरणी अवधान दे. आता हे राहू दे सगळं, तू आता मी जे सांगणार आहे ते लक्ष देऊन त्या ठिकाणी तू ऐक. अवधान देई, लक्ष दे. म्हणून आता भगवान परमात्मा त्या ठिकाणी सांगायला सुरुवात करणार आहेत. तरी ऐकेगा सुवर्म, माझे वाक्य परम, जे अक्षरे लेवोनी परब्रह्म तुझ खेवासी आले. परत भगवान परमात्मा सांगतात, लक्ष देऊन ऐक, मी जे बोलणार आहे, काय बोलणार आहे, त्या बोलण्याचं श्रेष्ठत्व भगवान परमात्मा सांगतात. श्लोकामध्ये शब्द आलेला आहे, मे परमम वचहा, माझं श्रेष्ठ बोलणं तू ऐक. सामान्य बोलणं वेगळं आहे आणि देवाचं बोलणं वेगळं आहे. एखादी सामान्य व्यक्ती बोलायला लागली तर त्याच्याकडे आपल्याला जास्त लक्ष देता येत नाही, नाही दिलं तरी आपला काही तोटा होत नाही. पण एखादी मोठी व्यक्ती बोलत असेल, महत्त्वाचं बोलत असेल, एक एक शब्द फार महत्त्वाचा आहे. श्रीगुरूंच्या मुखातून आलेलं एकच वाक्य आपल्या जीवनामध्ये असलेला आपला जीवपणा घालवतं. तुका म्हणे कानी ऐकिली मात, तोची झाला घात जीवपणा. आणि म्हणून भगवान म्हणतात, तू लक्ष देऊन ऐक, माझं जे बोलणं आहे ते वर्माचं बोलणं आहे आणि तू तसा वर्म जाणून ऐकणारा आहेस. म्हणून अर्जुनाला इथे म्हणतात, तरी ऐकेगा सुवर्म, वर्मज्ञ आहे. जाणून ऐकणारे श्रोते काय काय असतात
ते बाकीच्या दृष्टांताकडे जास्त लक्ष देत नाहीत किंवा त्यांचं एकाग्र मन असतं. तत्व लगेच ते तत्व म्हणलं की तत्वज्ञान ओळखतात. काय सांगायचं आहे वक्त्याला त्या तात्पर्याकडे लगेच जातात. तो असं म्हणतात ते वाघाला जर कुत्र्याला जर दगड मानला तर कुत्रा जो असतो तो दगडाच्या मागे जातो आणि वाघाला जर दगड मानला तर दगड कुठून आला तिकडे वाघ जातो. म्हणजे श्वानमुखी श्रोता आणि व्याघ्रमुखी श्रोता. तसं काही काही श्रोते जे असतात ते श्वानमुखी असतात, पण काही काही अर्जुनासारखे श्रोते ते व्याघ्रमुखी श्रोते असतात. सिद्धांत काय सांगायचा आहे तिकडे त्यांचं लक्ष आहे. म्हणून अर्जुनाला भगवान म्हणतात तू सुवर्म आहेस, ऐकेगा सुवर्म, माझे वाक्य परम. आता मी जे वाक्य बोलणार आहे ते परम आहे. परम म्हणजे श्रेष्ठ आहे. असं वाक्य तुला बोलायला ऐकायला मिळणार नाही. हे वाक्य ऐकल्यानंतर तुला दुसरं काही ऐकायची गरज पडणार नाही. जेणे बोलतयाचे ऐकतयाचे व्यसन तुटे, सांगतयाचे बोलणे खुंटे. अरे ऐकणार आहे त्याचं बोलणं थांबून जातं, ऐकणाऱ्याचं इच्छा संपून जाते आणि तिथे लहान मोठा भेद राहत नाही. म्हणजे ऐकल्याबरोबर जीव परमात्मा स्वरूप होतो असं बोलणं आहे. किती जरी ऐकलं बाकीचं तरी त्या ऐकण्यामध्ये आपल्याला परिपूर्णता नाही. पण हे बोलणं भगवान म्हणतात असं आहे, माझे वाक्य परम, जे अक्षरे लेवून परब्रह्म तुझं खेवासे आले. माझी अक्षरं जे आहेत सामान्य नाही, परब्रह्माला त्या ठिकाणी अक्षराचे दागिने अंगावर, अक्षराचा पोशाख अंगावर घालून साक्षात परब्रह्म तुला भेटी करता आलेला आहे. भगवान परमात्मा या अक्षर आपल्या बोलण्याचं श्रेष्ठत्व सांगतात. माझं बोलणं आहे, बोलण्यामध्ये अक्षर आहे, ती अक्षरे सामान्य अक्षरं नाहीत. अक्षराचा पोशाख घालून साक्षात परमात्माच तुला भेटायला आलाय असं समज. ही अक्षरे नवती देखा, ब्रह्मसाम्राज्य दीपिका, अर्जुना लागी चित्कळिका प्रगटली देवे. या अक्षरांचं वर्णन ज्ञानेश्वरीमध्ये कितीतरी ठिकाणी केलेलं आहे. हे अक्षर साक्षात परमात्म्याचं स्वरूप आहेत. परब्रह्म, कारण या अक्षरामधून परमात्म्याचं वर्णन केलेलं आहे. परमात्मा अक्षरामधून सांगितलेलं आहे. म्हणून हे अक्षर ऐकल्यानंतर तुझी आणि परमात्म्याची भेट होणार आहे. म्हणून ही अक्षर नसून अक्षराचा पोशाख घालून परमात्माच तुझ्या भेटीला आलेला आहे. अक्षर बाजूला सारली, अक्षराचा अर्थ तुला कळाला की तू परमात्मा स्वरूप झालंच समजायचं. म्हणून हे अक्षर म्हणजे सामान्य अक्षर नाहीत. हे अक्षरे लेवून परब्रह्म तुझं खेवाशी आले. माझे अक्षर आता हे देवाच्या मुखातले अक्षर आहेत बरं का, हे सामान्य अक्षर नाहीत. तयाचे बिसाट शब्द सुखे मनो येती वेद, सदैव सच्चिदानंद कान व्हावे ते. देवाच्या मुखातल्या अक्षराचं वर्णन ज्ञानोबारांनी कितीतरी ठिकाणी ज्ञानेश्वरीत केलं आहे. हा गुरुच्या मुखातलं जे अक्षर असतं ते दिसायला जरी थोडं असलं तरी त्याचा अक्षराचा अर्थ मात्र व्यापक असतो. म्हणून माझ्या मुखातले अक्षरं जे आहेत, आता ही तो ऐक, अक्षराच्या रूपाने तुला परब्रह्म भेटण्याकरता आलेला आहे, साक्षात परमात्माच भेटण्याकरता आलेला आहे. म्हणून गीता जाना हे वाङ्मयी मूर्ती श्री प्रभूची म्हटलं. गीता असेल, ज्ञानेश्वरी असेल, साक्षात भगवंताची वाङ्मयी मूर्ती आहे. म्हणून आता ठीक आहे, मी तुला माझं ते दिव्य ज्ञान सांगतो. म्हणून भगवान परमात्मा सांगतो म्हणतात तेव्हा कदाचित अर्जुनाला असं वाटेल, बाबा हे तर ज्ञान आम्ही पहिल्यापासून ऐकतच आलो आहे. आमच्या घरी नारद महर्षी रोज येतात, रोज पुराण सांगतात, रोज प्रवचन करतात, रोज प्रवचन आम्ही गीतेचं ऐकतोयच. व्यास महर्षींनी सुद्धा आमच्या घरी आम्हाला पुराण सांगितलं आहे, प्रवचन सांगितलं आहे, गीता सांगितली. सगळ्या ऋषीमुनींनी आम्हाला हे सांगितलं आहे, बाबा तू परत परत काय सांगतो आम्हाला, असं कदाचित अर्जुनाला वाटेल.
तर भगवान म्हणतात बाबा त्यांनी सांगणं वेगळं आणि मी सांगणं वेगळं. अहो त्यांनी सांगितलंय तेच तुम्ही सांगणार आहे. म्हटले त्यांनी जरी सांगितलं असलं तरी त्यांना सगळ्यांना मी कळालेलो आहे असं नाही. कारण मी कळणं किती अवघड आहे भगवान परमात्मा पुढच्या श्लोकात सांगतात. बघा श्लोक. न मे विदुस्सुरगणाः प्रभवं न महर्षयः अहमादिर्हि देवानां महर्षीणांच सर्वशः. भगवान म्हणतात मे सुरगणाः मे प्रभवं सुरगणाः महर्षयः न विदु. माझा जो प्रभाव आहे, प्रभाव म्हणजे भगवान परमात्म्याचं शक्तीचं अतिशयत्व, भगवान परमात्म्याचं ऐश्वर्य, भगवंताच्या विभूती, भगवान परमात्म्याचं सगुण रूप असेल, हे सगळं जे आहे, किंवा भगवान परमात्मा सृष्टी उत्पन्न करतो, भगवान परमात्मा सृष्टीच्या रूपाने राहतो, भगवान परमात्मा सृष्टीचा लय करतो, अनेक प्रकारे भगवान परमात्मा आपल्या भक्तांच्यावर अनुग्रह करतो, निग्रह करतो, अनेक अवतार भगवान परमात्मा धारण करतो. हे सगळं भगवंताचं जे आहे ऐश्वर्य आहे, विभूती आणि योग, या सगळ्याला प्रभाव असं म्हटले. प्रभवम, प्रभवम शब्दाचा अर्थ आहे एक म्हणजे प्रभाव आणि दुसरा म्हणजे उत्पत्ती. माझ्या प्रभावालाही ते जाणत नाहीत आणि माझ्या उत्पत्ती स्थिती लयाला सुद्धा ते जाणत नाही. देवाचा प्रभाव सुद्धा सगळ्यांना कळत नाही आणि देवाच्या उत्पत्ती स्थिती संहाराची लीला सुद्धा सगळ्यांना कळत नाही. म्हणून मे कोणाकोणाला कळत नाही. सुरगणाः म्हणजे देवांचे समुदाय, सगळ्या देवांच्या समुदायाला सुद्धा माझा उत्पत्ती स्थिती संहार लीला कळत नाही, माझा प्रभाव कळत नाही, माझा ऐश्वर्य कळत नाही. आणि महर्षींना सुद्धा, सगळ्या महर्षींना सुद्धा माझं हे सगळं ऐश्वर्य कळत नाही. का कळत नाही? भगवान म्हणतात त्याचं कारण आहे अहम आदिर्हि देवानां महर्षीणांच सर्वशः. देवांचा आणि सगळ्या महर्षींचा मी काय आहे? आदी आहे, कारण आहे मी सगळ्यांचं. आणि ते सगळं माझं कार्य आहे. पहिला मी आहे आणि माझ्यानंतर हे सगळं आहे. माझ्यानंतर देव आहेत, माझ्यानंतर त्या ठिकाणी महर्षी आहेत, माझ्यानंतर ऋषी आहेत, जीव आहेत, जगत आहे. त्यामुळं ते मला जाणू शकत नाही. मी सगळ्यांना जाणतो पण ते मला कोणी जाणू शकत नाही, माझा प्रभाव जाणू शकत नाही. देवामध्ये सुद्धा सगळे देव जरी असले तरी काय झालं? सगळ्या देवांची उत्पत्ती कोणापासून झालेली आहे? माझ्यापासून झाली. सगळ्या सृष्टीची उत्पत्ती माझ्यापासून झाली. जीव, जगत, देव सगळं माझ्यापासून झालं आणि त्यामुळे मला ते जाणू शकत नाहीत. अनेक उदाहरणं आपण पाहून आलो. ब्रह्मदेवाला भगवंताची लीला कळाली का? काला वाटत असताना अनिक एक येणे नवलाव केला. आहे का पाठ कोणाचं? काला वाटिता विधाता ठकविला. पुढं भाग न देता तो वत्से गोवळ घेऊन गेला. तैसाचे आपण तेथे होऊन या ठेलाव. काल्याचा प्रसंग करत असताना पाहिलं ब्रह्मदेवाने येऊन तर भगवान परमात्मा गोपाळांचं उष्ट खातात. मग देवाला, त्या ब्रह्मदेवाला असं वाटलं उष्ट खाणारा देव कसा काय असू शकतो? आम्ही इथं सोहळ्याने स्वयंपाक करतो, नैवेद्य दाखवतो, तो तर कधी खायला येत नाही आणि इथं उष्ट खाते. गोपाळांच्या मुखातलं उष्ट खाणारा देव कसा काय असू शकतो? परीक्षा घेतली पाहिजे, हा खराच देव आहे का? मग काय केलं ब्रह्मदेवाने? वासरं चोरून नेली आणि सत्यलोकात नेऊन ठेवली. वासरं चोरून नेल्यानंतर गोपाळांचं लक्ष जे आहे ते वासराकडे गेलं. भगवान म्हणले अरे बाबा इकडं तिकडं काय बघायला लागले? काला देण्याकरता मी तुम्हाला आलो आहे आणि तुमचं लक्ष कुठं काल्यात पाहिजे का इकडं तिकडं पाहिजे? हो, लक्ष प्रवचनात पाहिजे का बाहेर पाहिजे? हां, बाहेर कोण? तिथं नुसतं वर राहिलं दरवाजेकडे, बरीच अर्धी माणसं तिकडे बघतात. कोण आलं, कोण गेलं,
का मन आहे ना ते चंचल आहे. गोपाळ भगवंताला म्हणायला लागले, देवा आमची वासरं दिसत नाही. लक्ष विचलित होतं. म्हणून माणसाने लक्षात ठेवलं पाहिजे, आपल्यामुळे लक्ष विचलित होऊ नये म्हणून आपण सुद्धा ती दक्षता घेतली पाहिजे. प्रवचन सुरू झाल्यानंतर उशीर झाला यायला तर तिथेच बसायचं, आत येऊन बसायचं नाही. नाहीतर त्यामुळे काय होतं, सगळ्यांना विक्षेप होतो. आपण पुण्य करायला आलो, कदाचित पाप लागू शकतं. म्हणून एक आपल्याला पाप लागू नये याच्याकरता बोलतो बरं का, मला काय कोणी वाईट वाटून घेऊ नका. आणि इथे बसलेल्या लोकांनी लक्ष ठेवायचं की कोणालाही प्रवचन सुरू झालं की त्यांना हात जोडायचे, बाबा इथंच बसा. वक्ता सांगत असतो, श्रोता ऐकत असतो, अशी अखंड धारा तयार झालेली असते. आणि एखादा सांगायचा महत्त्वाचा विषय असतो तो डोक्यातून निघून जातो. म्हणून ब्रह्मदेवानं त्या ठिकाणी वासरं नेली तर सगळ्या गोपाळांचं लक्ष लगेच तिकडं लागलं. भगवंतांनी सांगितलं, अरे बाबा मी तुम्हाला काला द्यायला आलो आणि तुम्ही इकडं तिकडे बघता. देवा आमची वासरं आमच्याजवळ नसल्यावर आमचं लक्ष लागत नाही. मग भगवंतांनी सांगितलं, ठीक आहे मी वासरं घेऊन येतो, तुम्ही इथंच बसा. वासरं आणण्याकरता भगवान गेल्यानंतर ब्रह्मदेवाने संधी सापडली म्हणून त्या गोपाळांना उचललं आणि सत्यलोकात नेऊन ठेवलं. देवाने तिकडं पाहिलं तर वासरं नाहीत, इकडं येऊन पाहिलं तर गोपाळ नाहीत. आता देवाला काही सांगायला लागेल का? न सांगता कळो येते अंतर, विश्वी विश्वंभर परिहारची न लगे. देवाने लगेच विचार केला, हा ब्रह्मदेव माझा मुलगा आहे आणि माझीच परीक्षा पाहायला निघाला. मुलाने बापाची परीक्षा पाहू, आणि देव तर सगळ्यांचा बाप आहे. मग देवाने काय केलं, जसे गोपाळ होते, जसे त्या गोपाळांच्या काठ्या, जशा गोपाळांच्या घोंगड्या, जशा गोपाळांच्या वाहना, सगळ्याच रूपाने देव झाला. आणि मग सगळे गोपाळ जसेच्या तसे, गाईची वासरं जशीच्या तशी घरी गेली, लीला चालू झाली. वृंदावनामध्ये सगळा आनंद, गोकुळात आनंद. ब्रह्मदेवाला वाटलं, मी गोकुळ चोरून नेलेली वासरं ती गाई इथं आल्या का काय? परत बघायला वर गेले. वरती गेल्यावर ब्रह्मदेवाचं रूप धारण केलं देवाने आणि द्वारपालांना सांगितलं, आजकाल नकली ब्रह्मदेव झालेले आहेत, ब्रह्मदेवाचं नाव सांगून कोणी आलं त्याला आत घ्यायचं नाही, बाहेर हाकलून द्यायचं. मी आत जाऊन बसतो म्हणे. ब्रह्मदेव गेले, म्हणले अरे मला आत जाऊ द्या. म्हटले अहो असले नकली ब्रह्मदेव भरपूर आहेत, आमचा मालक आत बसलेला आहे. मग ब्रह्मदेवाच्या लक्षात आलं, आपल्याला 4 डोकी आहेत पण आपल्या बापाला 1000 डोकी आहेत. आपलं इथे काही चालणार नाही. कशाकरता सांगितलं, नमे विदू सुरगणाहा, मला देव जाणत नाहीत. इंद्रदेवाला देव कळले का? आता कथा सांगायला आपल्याला वेळ नाही. पाऊस पाडला गोकुळ नष्ट करण्याकरता, शेवटी भगवंताला काय उचलावा लागला? गोवर्धन उचलावा लागला. देवांना मी कळत नाही, नवे मोठ्या मोठ्या महर्षींना सुद्धा मी कळत नाही, ऋषीमुनींना सुद्धा मी कळत नाही. भगवान म्हणतात, अनेक ऋषीमुनी जे आहेत लगेच देव कळला नाही, सर्वांगाने कळत नाही. कळत नाही याचा अर्थ अजिबातच कळत नाही असं समजू नका. ऋषी मुनी देव यांना देव कळतो, पण देव जसा कळायला पाहिजे तसा कळायला पाहिजे, सर्वांगाने कळायला पाहिजे. एका अंगाने देव कळून उपयोग नाही. आपल्याला देव कळत नाही का? कळतो, पण अजून सगळा कळाला आहे असं म्हणता येत नाही. हो, काही अंगाने काही अंशाने देव कळणं वेगळं आणि सर्व अंशाने देव कळणं वेगळं. म्हणून भगवान म्हणतात, नमे विदू सुरगणाहा प्रभवम न महर्षया. सुरगणाहा महर्षया मे प्रभवम न विदुः. ऋषीमुनी असतील, देव असतील, त्यांना माझा प्रभाव शब्दाचा अर्थ इथं माझं शक्ती, अतिशयत्व, माझं ऐश्वर्य,